सांगलीत मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेस आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। जर महापालिकेने त्यांची दखल गांभीर्याने घेतली नाही तर कर्मचाऱ्यांनी 9 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार केला आहे। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषणानंतर काम बंद आंदोलनही करण्याचा विचार मांडला आहे। या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे सांगली जिल्हा शहराध्यक्ष या नात्याने मी स्वतः श्रीराम सासने व माझ्यासोबत शिवराज्य सफाई कामगार सेनेचे मिरज शहराध्यक्ष प्रशांतजी ढंगसाहेब हे मला पाठबळ देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाने 100% अनुदान मागणीची प्रस्तावामध्ये केलेले आहे, त्याचा निषेध करत आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे व येत्या 9 तारखेपर्यंत जर त्या कामाची पूर्तता नाही झाली तर आम्ही 9 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहोत व त्यानंतरही 2 दिवसामध्ये जर त्याची पूर्तता नाही झाली तर काम बंद आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा आम्ही देत आहोत। ही चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने निर्वाणीचा इशारा आज या ठिकाणी मी देत आहे व मला खात्री आहे की या कामामध्ये सर्व कर्मचारी संघटना व माझे सर्व कर्मचारी बंधू भगिनी मला साथ देतील।